नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ अपलोड झालेला होता, ज्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेले होते की पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 16वा हप्ता कुठल्या तारखेला रिलीज होणार आहे आणि तो तुमच्या खात्यामध्ये कुठल्या तारखेला जमा होणार आहे। जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर आताच आपल्या चॅनलवरती जाऊन तो व्हिडिओ पहा आणि या व्हिडिओमध्ये मी सुद्धा तुम्हाला सांगणार आहे की कुठल्या तारखेला तो हप्ता जो आहे तो रिलीज होणार आहे। तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पीएम किसान सन्मान निधी योजनेचा जो हप्ता आहे, 16वा हप्ता आहे, तो येणाऱ्या 28 तारखेला 28 फरवरी 2024ला सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। परंतु मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण झालेली असेल त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे जे पैसे आहे ते ट्रान्सफर होणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांची केवायसी प्रोसेस पूर्ण किंवा कंप्लीट झालेली नसेल, ज्याला आपण ई केवायसी असे सुद्धा म्हणतो, ज्या शेतकऱ्यांची ई केवायसी पूर्ण झालेली नसेल त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे ट्रान्सफर होणार नाहीत किंवा पैसे ट्रान्सफरमध्ये काही वेळ लागेल। तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण झालेली नसेल ते शेतकरी तुम्ही तुमच्या मोबाईलवरून देखील ई केवायसी प्रोसेस जे आहे ते कंप्लीट करू शकता किंवा जवळच्या सीएससी सेंटरवर जाऊन देखील ते कंप्लीट करू शकता। तर ज्या शेतकऱ्यांची ई केवायसी आपल्याला वाटतं की आपली ई केवायसी कंप्लीट झाली की नाही, ते कशा प्रकारे चेक करायची, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा। नमस्कार मित्रांनो, मी अंकुश कोंडेकर आणि स्वागत आहे तुमचे झटपट इन्फो या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर खाली सबस्क्राईब बटन दिलेले आहे, त्यावर प्रेस करा आणि सोबतच बेल आयकॉनला देखील प्रेस करा, जेणेकरून अशाच प्रकारचे मी नवनवीन व्हिडिओज आणि टेक्निकल माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील। तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण झालेली नाही त्या शेतकऱ्यांना जर तुमची केवायसी पूर्ण करायची असेल तर तुम्हाला जायचे आहे पीएम किसानच्या ऑफिशियल वेबसाईटवर आणि मी तुम्हाला हे सर्व काही प्रोसेस तुम्ही मोबाईलवर देखील करू शकता, परंतु मी तुम्हाला लॅपटॉपवर समजून सांगत आहे जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला किंवा प्रत्येक व्यक्तीला ही प्रोसेस कंप्लीट समजावी। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे आता आपल्या लॅपटॉपच्या स्क्रीनवरती आणि लॅपटॉपच्या स्क्रीनवरती आल्यानंतर आपण ब्राउझरमध्ये वेबसाईट जी आहे ती ओपन केलेली आहे, ज्याचं नाव आहे pmkisan.gov.in। तर तुम्ही इथे पाहू शकता pmkisan.gov.in ही वेबसाईट तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये ओपन करायची आहे आणि इथे तुम्हाला बरेचसे ऑप्शन जे आहे ते पाहायला मिळणार आहे, जसे की फार्मर कॉर्नरमध्ये तुम्हाला ई केवायसीचं जे ऑप्शन आहे ते पाहायला मिळणार आहे। तर हे ई केवायसीचं ऑप्शन जे आहे, बाकीचे सुद्धा तुम्हाला ऑप्शन पाहायला इथे मिळणार आहे। तर तुम्हाला क्लिक करायचे आहे ई केवायसी या ऑप्शनवरती आणि या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे OTP बेस ई केवायसी अशा प्रकारचं ऑप्शन पाहायला मिळेल। तर आपल्याला पहिल्या सर्वात अगोदर आपलं चेक करायचं आहे की आपली केवायसी झालेली आहे की नाही। तर इथे तुम्हाला आधार नंबर एंटर करायचा आहे तुमचा आणि सर्च या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचे आहे। सर्च या बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की तुमच्यासमोर जर अशा प्रकारचा मेसेज आला, ई केवायसी इज ऑलरेडी डन, मिस या मेसेजचा अर्थ होतो की तुमची जी केवायसी आहे ते पूर्णपणे कंप्लीट झालेली आहे। तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांची केवायसी जी आहे ते पूर्णपणे कंप्लीट झालेली नाही त्याकरता तुम्हाला क्लिक करायचं आहे ई केवायसी या ऑप्शनवरती आणि ई केवायसी या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर बघा अशा प्रकारचं ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळेल, जिथे एंटर आधार नंबर असा ऑप्शन दिसेल। तर तिथे तुम्हाला काय करायचं आहे, तिथे तुम्हाला टाकायचा आहे तुमचा आधार नंबर आणि आधार नंबर टाकल्यानंतर सर्च या बटनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला आधार रजिस्टर मोबाईल नंबर जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तो टाकायचा आहे किंवा दुसरा मोबाईल नंबर जरी टाकला तरी चालते। इथे मोबाईल नंबर टाकल्यानंतर गेट मोबाईल OTP या बटनीवरती तुम्हाला क्लिक करायचे आहे आणि जो मोबाईल नंबर तुम्ही इथे वर टाकलेला होता त्या मोबाईल नंबरवरती एक OTP येईल। तर तो OTP बघा, मोबाईल OTP अशा प्रकारचं ऑप्शन तुम्हाला त्यानंतर पाहायला मिळतं, तिथे एंटर करायचा आहे आणि सबमिट OTP या बटनवरती क्लिक करायचे आहे। सबमिट OTP या बटनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार कार्डवरती जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईल नंबरवरती एक OTP जाईल
आणि त्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन पाहायला मिळेल आधार रजिस्टर मोबाईल OTP. तर तो आधार रजिस्टर मोबाईल OTP जो आहे तो इथे तुम्हाला इन्सर्ट करायचा आहे आणि खाली एक चेकबॉक्स दिलेला आहे त्याला टिक करायचं आहे. कन्संट गिवन अशा प्रकारचा ऑप्शन दिसेल तर त्यावर टिक करायचं आणि सबमिट या बटनवर ही प्रोसेस झाल्यानंतर सबमिट या बटनवरती क्लिक करायचं. तुम्ही इथे वर पाहू शकता eKYC हॅज बीन डन सक्सेसफुली अशा प्रकारचा तुम्हाला मेसेज येईल. आणि तुमची eKYC झाली की नाही तर जर तुम्हाला परत चेक करायचं असेल तर तुम्हाला यायचं आहे मेन वेबसाईटवरती आणि eKYC या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि eKYC या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे टाकायचा आहे तुमचा आधार नंबर आणि आधार नंबर टाकल्यानंतर तुम्ही सर्च या बटनवरती क्लिक केल्यानंतर जर तुम्हाला अशा प्रकारचा मेसेज दाखवला की eKYC इज ऑलरेडी डन तर तुमची eKYC प्रोसेस जी आहे ते कंप्लीट झालेली आहे असं तुम्हाला समजायचं आहे. तर मित्रांनो अशा प्रकारचा आजचा हा व्हिडिओ होता. ज्या शेतकऱ्यांची अजून देखील KYC पूर्ण झालेली नसेल त्यांनी या स्टेप फॉलो करून तुमची KYC प्रोसेस जे आहे ते कंप्लीट करा आणि त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये PM किसान योजनेचे जे पैसे आहे ते लगेच ट्रान्सफर होईल. काही दिवसांमध्ये ते लगेच ट्रान्सफर होईल. तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज आणि टेक्निकल माहिती मिळवण्याकरता जर तुम्ही अजून देखील माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील.